शेतकरी कर्जमाफी संदर्भात अजून एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर निघून येते मित्रांनो. तर मित्र शेतकरी कर्जमाफी करण्याची ज्यावेळेस घोषणा झाली होती विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यावेळेसच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा सातबारा कोरा सातबारा कोरा असा शब्द दिला होता, हा शब्द वापरला होता मित्रांनो. परंतु तरी सुद्धा शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था होती की शेतकरी कर्जमाफी होत असताना मागच्या प्रमाणे 1.5 लाखापर्यंत होणार, 1 लाखापर्यंत होणार की 2 लाखापर्यंत होणार, कसले निकष लावले जाणार, समिती गठीत करणार, अभ्यास होणार ह्या सर्व गोष्टी समोर येत सुद्धा आहे आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होणे हे सुद्धा साहजिक आहे, त्यांना प्रश्न पडणे सुद्धा साहजिक आहे. परंतु मित्र आता 2 दिवस अगोदरच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ही जी कर्जमाफी आहे ही जवळपास सरसगट कर्जमाफी होणार आहे. सरसगट म्हणजे ज्या शेतकऱ्यावर जी रक्कम आहे, सरसगट या शब्दाचा अर्थ तो आहे. सरसगट म्हणजे सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. आपण असं सध्या तरी या गोष्टीची पुष्टी करू शकत नाही, खात्री करू शकत नाही, कारण की समितीचा अहवाल याला वेळ आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे आणि सत्तेतील बऱ्याचशा मंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की आवश्यक ज्या शेतकऱ्यांना गरजेची आहे कर्जमाफी त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे. त्यामुळे सरसकट या शब्दाचा अर्थ फक्त एवढाच घ्यायचा आहे आपल्याला सद्य परिस्थितीमध्ये तरी कालच्या मिळालेल्या माहितीनुसार की रकमेची अट नसणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो या ज्यामुळे फायदा असा होणार आहे की लाखो थकबाकीदारांना याचा थेट फायदा होणार आहे मित्रांनो. याकरिता थकबाकी वाढीचा अभ्यासही सुरू आहे मित्रांनो. ही समिती शेतकऱ्यांना कर्जमित नियमित परतफेड करता येत नाही याची कारण मीमांसा करत आहे मित्रांनो. ज्यामध्ये पीक कर्ज, अल्प पीक कर्ज, मध्यम दीर्घ मुदतीच्या कर्जाची तपासणी करण्यात येत आहे, ती सुरू आहे मित्रांनो. ज्याकरिता जवळपास 17 मुद्द्यांवर जिल्हानिहाय माहिती मागवण्यात आलेली आहे मित्रांनो, ज्याचा अहवाल हा 10 एप्रिल पर्यंत सादर करण्यात येणार आहे मित्रांनो. राज्यातील कर्ज स्थिती जवळपास पुढील प्रमाणे असल्याचे बोलले जात आहे मित्रांनो. ज्यामध्ये जवळपास 1,33,44,209 शेतकरी आहेत मित्रांनो, ज्यांना 2,78,265 कोटीचं कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यापैकी 24,73,566 शेतकरी थकबाकीदार असल्याची माहिती मिळत आहे मित्रांनो. आणि एकूण थकबाकी जवळपास 35,477 कोटी रुपये एवढी आहे याची माहिती मिळत आहे मित्रांनो. तर या सर्व माहिती संदर्भात बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सांगितल्याप्रमाणे प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अहवाल सादर करणार आणि त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेणार आणि 30 जून पूर्वी ही संपूर्ण कर्जमाफी लागू करणार असल्याची माहिती दिलेली आहे मित्रांनो. तर आता ही कर्जमाफी देत असताना हा जो आकड्याचा जो एक अंदाज लावलेला आहे 35 कोटी हजार रुपयाच्या, तर या संदर्भात काही प्रमुख जिल्हे आहेत मित्रांनो, ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक थकबाकी असल्याची माहिती मिळालेली आहे मित्रांनो. तर ती कोणती जिल्हे आहेत ते पाहण्याचा आपण प्रयत्न करूया मित्रांनो आणि ती रक्कम सुद्धा किती आहे हे सुद्धा आपण थोडक्यात बघून घेऊया मित्रांनो. तर यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 2,71,973 शेतकऱ्यांवर जवळपास 3,976 कोटी रुपयाची थकबाकी दाखवलेली आहे. तशीच नाशिक जिल्ह्यातील 81,797 शेतकऱ्यांवर 2,829 कोटी रुपयाची थकबाकी दाखवण्यात येत आहे मित्रांनो. नंतर यवतमाळ जिल्ह्यातील सुद्धा 1,51,561 शेतकऱ्यांवर जवळपास 2,422 कोटी रुपयाची थकबाकी दिसून येत आहे. तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,72,648 शेतकऱ्यांवर 1,992 कोटी रुपयाची थकबाकी असल्याचं कळत आहे. आणि नंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुद्धा 1,04,529 शेतकऱ्यांवर 1,600 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती मिळत आहे. तसंच परभणी जिल्ह्यातील सुद्धा 1,52,207 शेतकऱ्यांवर 1,500 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती मिळत आहे. आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,52,207 शेतकऱ्यांवर 1,500 कोटी रुपयाची थकबाकीची माहिती समोर आलेली आहे. सोबतच बुलढाणा जिल्ह्यातील 1,67,273 शेतकऱ्यांवर 1,471 कोटी रुपयाची थकबाकी आहे असल्याचं कळत आहे. नंतर बीड जिल्ह्यातील सुद्धा 1,19,188 शेतकऱ्यांवर 1,464 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती मिळत आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,17,402 शेतकऱ्यांवर 1,360 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास 1,65,312 शेतकऱ्यांवर 1,268 कोटी रुपयाची थकबाकी असल्याचं दिसत आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये 52,716 शेतकऱ्यांवर 1,093 कोटी रुपयाची थकबाकी असल्याची माहिती मिळालेली आहे. आणि वर्धा जिल्ह्यातील 93,532 शेतकऱ्यांवर 983 कोटी रुपयाची थकबाकी असल्याची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो. तर ही होती शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये सुरू असलेली प्रक्रिया, लागणारी रक्कम
किती कशा प्रमाणामध्ये होणार आणि या व्यतिरिक्त सुद्धा शेतकरी कर्जमाफीचा जी समिती आहे त्या समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल आल्याच्या नंतर आणि त्या मधामध्ये सुद्धा छोट्या छोट्या ज्या महत्त्वपूर्ण अपडेट येतील त्या सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो. तर मित्र आशा करतो की ही जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला आवश्यक महत्त्वपूर्ण वाटली असेल मित्रांनो. तर अशीच माहिती आपणा सर्वांपर्यंत मला पोहोचवता येईल याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत, शेतकरी पुत्रांपर्यंत ही माहिती, हा व्हिडिओ पोहोचावा याकरिता या व्हिडिओला सुद्धा त्यांच्यापर्यंत सर्वदूर शेअर करा मित्रांनो. तर मित्र भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन इंटरेस्टिंग माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद.